धन्वंतरी सहकारी रुग्णालयाच्या सन 2026 ते 2031 या कालावधीसाठीच्या संचालक मंडळ निवडणुकीत यंदा बिनविरोध निवडीची परंपरा कायम राखण्याचा प्रयत्न दिसून येतोय। समाजातील सामान्य नागरिकांना अत्यंत माफक दरात अत्याधुनिक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या या संस्थेसाठी विविध मतदारसंघातून उमेदवारांनी आपली उमेदवारी दाखल केली। विद्यमान संचालक आणि सामाजिक कार्याची जाणीव असलेल्या व्यक्तींनी एकत्रित येत रुग्णसेवेचा वसा अखंड सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केलाय। संस्थेच्या 5 पैकी 5 मतदारसंघांमध्ये 18 उमेदवारांना आजीवन सदस्यांचा बहुसंख्य पाठिंबा मिळाला आहे। त्यापैकी 6 उमेदवारांच्या विरोधात कोणतेही अर्ज दाखल न झाल्याने त्यांची निवड बिनविरोध झाली आहे। उर्वरित 12 जागांसाठी काही मान्यवरांनी आपले नामांकन मागे घेण्याची तयारी दर्शवली असून त्यांच्या उमेदवारांनी आभार मानले आहेत। संस्थेच्या इतिहासात संचालक मंडळांची निवडणूक न होता सर्व सदस्य बिनविरोध निवडून येण्याची परंपरा राहिली आहे। हीच परंपरा कायम ठेवण्यासाठी विरोधी उमेदवारांनीही आपले नामांकन अर्ज मागे घ्यावीत असे आवाहन करण्यात आले आहे। आम्ही पत्रकार परिषद यासाठी आयोजित केली आहे। धन्वंतरी कोऑपरेटिव्ह हॉस्पिटल जे आहे आपल्या अमरावतीचं वैभव, त्याचं इलेक्शन लागलेलं आहे। त्या इलेक्शनमध्ये आम्ही जुने लोक आणि काही नवीन लोक ज्यांना सामाजिक कार्य करायचं त्यांना घेऊन आमचं एक पॅनल टाकलेलं आहे। आम्ही एकूण 18 सीट्स लढवून राहिलो आहे। 18 पैकी 6 सीट्स आमच्या वैद्यकीय सक्षम जे आहे ते बिनविरोध झालेले आहेत आणि उर्वरित 12साठी आम्ही आजीवन सभासदांना विनंती करतो आहे की त्यांनी भरघोस मतांनी आम्हाला निवडून द्यावं, जेणेकरून जे कार्य आम्ही आज करून राहिलो आहे ते आम्हाला पुढे असं नेता येईल। रोजी प्रत्यक्ष होईल। तर त्याच्या अगोदर आणखी एक गोष्ट सांगण्यासाठी आमच्याजवळ की आमच्या अनेक लोकांनी जे फॉर्म भरलेले आहेत आमच्या विरोधात, त्यापैकी अनेक गणमान्य व्यक्तींनी आपणून त्यांची नावं मागे घेतलेली आहेत। आम्ही सर्व जे उभे राहणारे उमेदवार आहोत आम्ही त्यांचे आभार मानतो की त्यांनी आमच्यासाठी अशी एक स्टेप उचलली आहे। आणि 17 तारखेला जे इलेक्शन होईल त्या इलेक्शनवर आम्हाला भरघोस मतांनी सर्वांनी निवडून द्यावं, जेणेकरून रुग्णसेवा जी आम्ही करून राहिलो आहे ती आणखी दुप्पट जोमाने आम्हाला करता येईल।